सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। महापुरुषांचे विचार डोक्यात पेरा, परिवर्तन निश्चित। प्रोफेसर डॉक्टर गोपाल बचरे। महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात पेरा म्हणजे परिवर्तन निश्चित, प्रोफेसर डॉक्टर गोपाल बचरे म्हणाले। चिंचोळी सांगली येथे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त कार्यक्रमात प्रोफेसर डॉक्टर गोपाल बचरे यांनी आपल्या प्रमुख भाषणात समाजाचं प्रबोधन करत आपले विचार मांडले। आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता मूलक समाजाच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली व बाबासाहेब हे एका समाजाचे, धर्माचे किंवा प्रांताचे नसून ते संपूर्ण विश्वाचे महामानव आहेत। त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला संविधानाच्या माध्यमातून न्याय दिला, त्यामुळे ते सर्वांचे आहे आणि म्हणून कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी प्रदान केली। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे लोणार शहर प्रमुख गजाननजी जाधव, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादणकर, युवा तालुका उपप्रमुख अमोल सुटे यांनी आपले विचार मांडले। या कार्यक्रमासाठी चिंचोलीचे सरपंच पंजाबराव घुगे, उपसरपंच दशरथ काबळे, भारतीय जनता पार्टी साहेबराव पाईकराव, ग्रामपंचायत सदस्य रवी सुटे, गजानन आघाव, रघुनाथ सागळे, शेषराव सागळे, दत्तात्रय जाधव, दिनकर काबळे, सोनू सांगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनकर काबळे यांनी केले, तर आभार सरपंच पंजाबराव घुगे यांनी मानले। सिटी इंडिया न्यूज साठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण। तर बाबासाहेब हे पूर्ण विश्वाचे, पूर्ण देशाचे, पूर्ण जगाचे आहेत। कारण बाबासाहेबांनी फक्त आपल्या जातीपुरता विचार केला नाही। बाबासाहेबांनी जेव्हा घटनेमध्ये कलम लिहिलं, एसटीचं शेड्यूल कास्टचं, त्याच्या अगोदर ओबीसीचं कलम लिहिलं की नाही, आज माझा मराठा समाज, वंजारी समाज भलेही धनवान असेल, त्यांच्याकडे 100 एकर जमीन असेल, परंतु उद्याला यांचे 5 लेकरं, त्या 5चे 25 लेकरं आणि एका जमिनीचे 25-25, 50-50 तुकडे होतील आणि यांची अवस्था खराब होईल। म्हणून बाबासाहेबांनी ओबीसी साठी सगळ्यात आधी ओबीसीचं कलम लिहिलं।